नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, आता एक नाही दोन नाही तर तीन योजनेचे पैसे आपल्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मोठी घोषणा झालेली आहे। बघा, आतापर्यंत शेतकऱ्यांना वाटत होतं की कोणत्या तरी योजनेचे पैसे सरकारने द्यायला पाहिजे। कोणाची पेरणी झालेली आहे तर काही शेतकऱ्यांची आणखीन पेरणी झालेली नाहीये। काही ठिकाणी पेरणी झाली पण पाऊस आलेला नाहीये। पिकांना जे आहे ते पाण्याची गरज आहे। काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे आणि यासाठी पण मोठा खर्च शेतकऱ्यांना होणार आहे। पण आता हीच गोष्ट सरकारच्या पण लक्षात आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो, कारण की आता शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे। आणि हे पैसे काही एकूण दोन योजनेचे नाहीत। बघा, पीक विम्याची रक्कम पण येणार आहे। पीक विम्याची रक्कम पूर्ण वाटप तर होणार, पण नुकसान भरपाईची पण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। एवढंच नाही तर शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता द्यायला सरकारला उशीर झाला, पण आता उशीर न होता 9वा आणि 10वा हप्ता 2 टप्प्यांमध्ये जे आहे ती 4,000 रुपये रक्कम देखील येणार असल्याची एक माहिती बघायला मिळत आहे। पण ही नेमकी कधी येणार या संदर्भातील पण माहिती आता आपण बघणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या AR1 मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला आता या ठिकाणी आपण संपूर्ण अपडेट सविस्तर पाहण्याचं काम करू। तर बघा, या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे वाटपासाठी अखेर मंजुरी मिळतात शेतकरी बांधव खुश झालेले आहेत। पूर्णपणे पैसे योजनेचे शेतकऱ्यांना भेटणार आहेत। बघा, इथं स्पष्टपणे काय लिहिलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 3 योजनेचे थेट सर्व पैसे मिळणार। पहा यादीत तुमचं नाव आहे का? बघा, आता यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला मोठा फायदा होईल। मोठी रक्कम सर्वात आधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती नक्कीच जमा होईल असं पण आपण म्हणू शकतो। सरकारच्या माध्यमातून दिलासा देणारा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे आता लाखो शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि DBTच्या माध्यमातून सर्व रक्कम शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून लाखो शेतकरी बांधव यामुळे आता खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो। तर चला, हे पैसे आता वाटप होतील। मग चला, कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार बघा, आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्ही पण आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आता सरकारने खूप मोठा निर्णय घेतलाय। बघा, या ठिकाणी पीक विमा कोणत्या जिल्ह्यात भेटणार ही पण माहिती आपण बघणार आहोत। नुकसान भरपाईचे 17,000 रुपये, जी 22,000 रुपये वेगवेगळी रक्कम आहे ही कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ही पण माहिती आपण पाहणार आहोत। यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कशा पद्धतीने वाटप होणार। बघा, आता नमो शेतकरीच्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते वाटपाला सरकारकडून उशीर झाल्यामुळे आता डायरेक्ट 9वा हप्ता आणि 10वा हप्ता 2 टप्प्यामध्ये पूर्ण शेतकऱ्यांना आता लवकर मिळणार आहे आणि टोटल नमो शेतकरीचे पण 4,000 रुपये येणार आहेत। नुकसान भरपाईचे 17,000 ते 22,000 रुपये, पीक विम्याचे 20,000 ते 22,000 रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि 50,000 रुपये अनुदानाबाबत देखील खुशखबर आलेली असून मग 50,000 रुपये अनुदान नेमकं कोणाला मिळणार आहे याबद्दलची पण माहिती आता आपण पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचं कारण काय तर तुम्हाला सांगतो। बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे सर्वात आधी शेतकऱ्यांना करावी लागतील तरच हे सर्व पैसे सर्व योजनेचे मिळतील। जर सरकारने सांगितलेली 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत तर मग तुम्हाला पूर्णपणे ही रक्कम मिळणार नाही। ही पण गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे। त्यामुळे आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा।
बघा, जिल्ह्यांची यादी आली. जर या 16 जिल्ह्यांच्या यादीत आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना, तर तुमच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होतील. मग चला, कोणते 16 जिल्हे आहेत आणि कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची सविस्तर यादी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करत आहोत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती दिली जाणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत. आतापर्यंतची आलेली ही सर्वात मोठे अपडेट देखील आपण म्हणू शकतो. बघा, आता या ठिकाणी ही रक्कम जी आहे ती पूर्ण जमा होईल. तर चला, आता सर्वात आधी नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत, त्या जिल्ह्यांची या ठिकाणी आपण काय करूयात, यादी बघूयात. त्या जिल्ह्यांची आता मी तुम्हाला यादी दाखवण्याचं काम करतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम दिली जाणार आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर या रकमेचं पूर्णपणे वाटप जे आहे ते शेतकरी बांधवांना केलं जाणार आहे आणि लाखो शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे. तर बघा, चला या ठिकाणी आता कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते बघूयात. सर्वात आधी नुकसान भरपाईची बातमी बघू. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता हा कधी मिळणार, किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सर्वात आधी जमा होणार ती बातमी बघू. त्यानंतर 50,000 रुपये अनुदानाची कधी मिळणार ती बातमी बघू आणि शेवटला पीक विम्याचे कसे वाटप होणार आहे ती पण बातमी आपण बघणार आहोत. आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत की नेमकी कोणती 2 कामे करायची जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात 15,000 ते 20,000 रुपये जमा होतील. नमो शेतकरीचे पण 4,000 रुपये मिळतील. हे मिळवण्यासाठी नेमकं काय काय करायचं याबद्दलची पण संपूर्ण अपडेट आता आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये पाहण्याचं काम करणार आहोत. तर चला पाहूयात. तर बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जर विचार केला तर आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, असं पण आपण डायरेक्ट म्हणू शकतो. लाखो शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधव चांगले खुश आता होणार आहेत. तर बघा, या ठिकाणी सर्वात आधी आपण नुकसान भरपाईची बातमी आता पाहत आहोत. तर बघा, कोणत्या जिल्ह्यात किती कोटी रुपयांचं वाटप केलं जाणार हे आपण पाहूयात. बघा, पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. लक्ष द्या, कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते सांगत आहे. आता जर कोणी नाशिक जिल्ह्यातील असेल तर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी 48,73,00,000 रुपये मंजूर केलेले असून हे सर्व पैसे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. एवढंच नाही, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये 9व्या हप्त्याचे पण या ठिकाणी लवकर मिळणार आहेत आणि 10वा हप्ता पण नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये तो पण लवकर मिळणार आहे. अशी टोटल नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचीच 4,000 रुपये रक्कम आणि ही नुकसान भरपाईची रक्कम 15,000 ते 16,000 रुपये अशी 20,000 रुपयांची टोटल रक्कम नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रति शेतकरी अशा रकमेचं पूर्णपणे वाटप हे केलं जाणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव खुश होणार आहेत. बघा, पैसे वाटप आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात केलं जाणार आहे. तर चला, आता पुढच्या जिल्ह्यांची पण या ठिकाणी आपण यादी पाहण्याचं काम करूयात. तर बघा, शेतकरी बांधवांनो, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्ण पैशांचं वाटप हे होणार असून लाखो शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे. डीबीटीच्या अंतर्गत या रकमेचं पूर्ण वितरण केलं जाणार असल्याने शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी बांधवांनो यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा धुळे जिल्हा आहे. बघा, आपण नुकसान भरपाईची बातमी बघत आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 कामं पण करायची आहेत तरच हे सर्व पैसे येतील. जर मुख्यमंत्र्यांनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर मग या योजनेचे पैसे भेटणार नाहीत. ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे, लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे ही गोष्ट आता लक्षात ठेवा. तर बघा, आता यामध्ये जर विचार केला तर धुळे जिल्हा पण आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 18,34,00,000 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या ठिकाणच्या बघा किती शेतकऱ्यांना, तर 19,203 या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणाला 14,000 रुपये रक्कम मिळेल, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15,000 रुपये रकमेचे जमा होतील, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघा किती रुपये, तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी 18,000 रुपये पण मिळतील. अशी वेगवेगळी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कोणाला 19,000 रुपये मिळतील अशा पद्धतीचं वाटप होणार असल्याने आता शेतकरी खुश होणार आहेत. आणि बघा, या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचे पण पैसे लवकर मिळणार असून नमो शेतकरी योजनेचा
महिन्याचा पण हप्ता लवकरात लवकर दिला जाणार आहे आणि संपूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. कारण ही JR मध्येच माहिती आलेली आहे. पूर्ण सविस्तर अपडेट ही JR मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, रक्कम कशा पद्धतीत वाटप होणार, बघा या ठिकाणी पूर्ण जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शेतकरी बांधवांना एवढंच नाही तर सर्वात मोठी खुश खबर म्हणजे आता हे पैसे पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून आपल्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि यामुळे शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. बघा आता या ठिकाणी पुढील जिल्हे कोणते आहेत आणि आणखीन कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाईच्या पैशांचं वाटप होणार आहे. आता पुढील जिल्ह्यांची पण यादी बघणार आहोत. त्यापूर्वी आता आपण एकदा पाहूयात पीक विम्याची पण माहिती आणि त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कधी मिळणार ते लगेच फिक्स आपण पाहणार आहोत. यासाठी राहिलेला व्हिडिओ आता महत्त्वाचा आहे आणि तुम्ही फक्त महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहिलेला आता शेवटपर्यंत पाहत चला. तर चला या ठिकाणी आता आपण काय करूयात, पीक विम्याची पण नेमकी काय बातमी आहे ते बघूयात. यानंतर नमो शेतकरीचे 4,000 रुपये कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहेत आणि अनुदानाचे जे 50,000 रुपये आहेत ते कशा पद्धतीने येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये सरकार देणार आहे ते पण सांगतो. जर तुम्ही सरकारने सांगितलेली 2 कामे केली ना तर या सर्व योजनेचे पैसे तुम्हाला सर्वात आधी मिळतील. जर ही 2 कामे करायला तुम्ही उशीर केला तर मग तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे मिळायचे नाहीत. तुमचं नाव यादीतून जाईल आणि तुम्हाला हे पैसे भेटायचे नाहीत. त्यामुळे तुम्हाला 2 कामे लवकरात लवकर करावी लागणार आहेत आणि कोणती 2 कामे करायची तीच माहिती आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर चला पाहूयात. तर बघा आता लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार काय सांगण्यात आलेलं आहे, प्रधानमंत्री फळपीक विमा योजना. आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खुश खबर आलेली आहे. बघा एकूण 302 महसूल मंडळ अधिसूचित करण्यात आलेले असून 35,580 हेक्टर क्षेत्रासाठी 80,418 शेतकऱ्यांनी हवामान आधारित विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन पिकांचा विमा उतरवलेला होता. तर बघा कोणत्या पिकांचा उतरवलेला होता, कोणत्या पिकासाठी हा पीक विमा मिळणार आहे हे आपण बघणार आहोत. तुम्हाला सर्व काही सांगतो. सद्यस्थितीत पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान व जास्त तापमान हे ट्रिगर लागू झालेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो आता हे पैसे या माध्यमातून पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत. बघा किती रुपये मिळणार आहेत. तर आता काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पूर्णपणे रक्कम मिळणार आहे. यामध्ये आता पहिला टप्पा पूर्ण वाटप केला जाईल. तर इकडे बघा 52,628 शेतकऱ्यांना 98,45,00,000 रुपयांची नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि यामध्ये कोणता जिल्हा आहे तर तो आहे रत्नागिरी जिल्हा. जर या जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर रत्नागिरी जिल्ह्याचं नाव यादीत आलेलं आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 नाही 20 नाही तर डायरेक्ट मोठी रक्कम 52 आपल्याला जे आहे ते 52,628 शेतकऱ्यांना डायरेक्ट 98,45,00,000 रुपयांची रक्कम ही दिली जाणार आहे आणि ही पूर्ण पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी अंतर्गत जमा होईल आणि शेतकऱ्यांना 30,000 रुपये, कोणाला 25,000 रुपये अशी रक्कम त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव आता खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. हीच सर्वात मोठी आत्तापर्यंतची दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची आपण माहिती बघूयात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेची बातमी लगेच आपल्याला बघायची आहे. यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. तर या ठिकाणी आता बघू शकता आलेल्या पूर्ण माहितीनुसार या ठिकाणी पुढचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे या ठिकाणी बघा 42,322 शेतकऱ्यांना 79,05,00,000 रुपयांची नुकसान भरपाई जी आहे ते मंजूर करण्यात आलेली आहे. पीक नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यामध्ये 42,322 शेतकऱ्यांना 79,05,00,000 रुपये पूर्ण दिले जाणार आहेत आणि कोणाला 15,000 रुपये, कोणाला 20,000 तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25,000 रुपये ही रक्कम डीबीटीच्या अंतर्गत दिली जाईल आणि यामुळे शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होतील. त्यामुळे कुणीही काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णयच आता राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आणि शेतकरी देखील आता चांगलेच खुश झालेले आहेत असं पण आपण म्हणू शकतो. आणि ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे. तर चला आता या ठिकाणी पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढील जिल्ह्यांची पण माहिती आपण बघणार आहोत. कोणकोणत्या जिल्ह्यात आणखीन रक्कम जमा होणार आहे याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण पाहूयात.
तर बघा आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्यानंतर अजून पालघर जिल्हा असेल, या ठिकाणी पण पैशांचं वाटप होणार आहे. त्यानंतर अजून इतर जिल्ह्यामध्ये जे कोकणातील 6 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. यामुळे काळजी करत बसू नका. त्यानंतर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी बीड असेल, धाराशिव असेल, नांदेड जिल्हा असेल, या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पण एवढंच की बीड जिल्ह्यासाठी, इतर जिल्ह्यांसाठी रक्कम ती खूपच आहे. आणि सध्या काय होत आहे तर इतर जिल्ह्यात पीक विमा मिळत आहे, पण बीड जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल किंवा त्यानंतर इकडे परभणी पण जिल्हा असेल, या ठिकाणी पीक विम्याच्या प्रतीक्षेत अजून शेतकरी आहेत. लक्ष द्यायला पण कोणी तयार नाही, अशी परिस्थिती आपल्याला या 3 जिल्ह्यांची बघायला मिळत आहे. मग नेमके इथालचे प्रतिनिधी कधी लक्ष देणार असा प्रश्न जनतेच्या मनातून जे आहे ते बघायला मिळत आहे. कारण की पीक विम्याची रक्कम या ठिकाणी मिळणं गरजेचं होतं. जसं की धाराशिव जिल्ह्यासाठी 300 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंजूर केली, मग इकडे बीड जिल्ह्यासाठी का मंजूर होत नाही, परभणी जिल्ह्यासाठी का मंजूर होत नाही, लातूर जिल्ह्यासाठी का मंजूर होत नाही, असा प्रश्न पण एक उपस्थित आहे. त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी अजून देखील प्रतीक्षेमध्ये आहेत. पण ही रक्कम पीक विम्याची लवकर मिळत नसल्याने किंवा अजून या जिल्ह्यांसाठी मंजूर न झाल्याने शेतकरी नाराज पण बघायला मिळत आहेत. त्यामुळे याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. तर बघा आता नमो शेतकरी योजनेची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, पण आता उशीर झालेला आहे. त्यामुळे पुढच्या 6 ते 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो, अशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे. आणि 2,000 रुपये 9व्या हप्त्याचे हे लवकर मिळतील. त्यानंतर 10वा हप्ता पण लवकर एखाद्या वेळेस दिला जाईल, कारण की हप्ता वाटपाला खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे शेतकरी नाराज राहू नयेत. याकरिता 2 हप्ते 2 टप्प्यात लवकर वितरित केले जातील. त्यामुळे काळजी करू नका. जशी तारीख येईल तशी माहिती नक्कीच आपण देण्याचं काम करू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.